भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेती आणि शेतकऱ्यांवरच देशाची प्रगती अवलंबून आहे. आज बदलत्या हवामानाचा आणि भूपर्यावरणाचा मोठा फटका शेतीला बसत आहे. त्यामुळे शेती सुधारण्यासाठी व शाश्वत विकासासाठी बदलत्या हवामानाबरोबरच भूपर्यावरण शास्त्रात चांगले संशोधन व्हावे अशी अपेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी व्यक्त केली. विद्यापीठातील भूशास्त्र संकुलाच्या वतीने पीएम उषा अंतर्गत शाश्वत विकासासाठी हवामान बदल आणि भूपर्यावरणीय नवकल्पना या विषयावर 2 दिवसीय आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक महानवर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण सप्तर्षी, भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर धवल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर विनायक धुळक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून राष्ट्रीय चर्चासत्राची माहिती दिली. कुलगुरू प्राध्यापक महानवर म्हणाले, शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सतत वेगवेगळे पीक घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मातीची गुणवत्ता व पोत सुधारते. जर एकच पीक सतत घेतले तर जमीन नापीक बनते. त्याचबरोबर चांगल्या हवामानासाठी आणि संतुलित पर्यावरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी काम करणे आवश्यक असल्याचेही कुलगुरू महानवर म्हणाले. डॉक्टर प्रवीण सप्तर्षी यांनी वातावरणात कसे बदलत चालले आहे याविषयीची माहिती दिली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शाश्वत उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. शाश्वत तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी देशभरातून जवळपास 100 जणांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलभा बनसोडे यांनी केले तर आभार डॉक्टर प्रशांत उन्हाळे यांनी मानले. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.